हॅलो नमस्ते, सान्यास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कशा काय सगळे मजेत श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस आहे तो खूप आनंदी आणि भरभरीत जावं ही स्वामी चरणी प्रार्थना। आणि तुम्ही बघू शकता माझ्या इकडचं वातावरण जे आहे तो खूप खूप भयंकर झालेलं आहे आणि बाहेर बघा कसा पाऊस चालू आहे। कंटिन्यू असं दुपार म्हणजे तेव्हापासून जे पाऊस चालू झालेला आहे, इजा आणि पाऊस इतकं जर का आहे आणि त्यामध्ये जे आहे तो बघू शकता बोर्डामध्ये लाईट सध्या गेलेली आहे आणि असं हे जे आहे ना तर कंटिन्यू चालू आहे। काय करणार, असं चाललेलं आहे, रोजच आहे हे, काय आजच काळ्या पावसानं तर रोजची रोज खूपच वैताग दिलाय। बापरे, आज एक कसला पाऊस आहे आणि हे पाऊस 2 वाजल्यापासून जे आहे तर कंटिन्यू चालू आहे ना आता 5 वाजले आहेत। बघा असं चाललेलं आहे आणि मला जे आहे तर खूप भीती वाटते। मुलं जे आहेत तर दोन्ही पण स्कूलमध्ये आहेत आणि आता इतका पाऊस आहे, इतका जोराचा आहे की खूप असं वाटत आहे की ह्या पावसामुळे जे आहे तर रोज कंटिन्यू असं नाहीच की थोडा पण असा पाऊस जे आहे तर कमी आहे म्हणून नाही, खूप जास्त आहे ना, असं जोराचा आहे। आणि आता बघा 2 वाजल्यापासून चालू आहेत, आता वाजलेत 5 आणि आता जे आहे तर 5:30ला मुलांची शाळा सुटते। त्यामध्ये जे आहे तर खूप अवघड होऊन जातं, मग त्यांना पण घ्यायला जायचं असतं, त्यामध्ये माझी पण खूप परेशानी होते। पण काय करणार, बघा जसं जसं टायमिंग होईल ना तसं तसं हा पाऊस जे आहे तो वाढायला लागतो, तुम्ही बघू शकता बाहेर। आणि या पावसाला बघून जे आहे ना तर मला खूप टेन्शन येत आहे, का तर मुलं शाळेमध्ये असतात, त्यांना आणायचं असतं किंवा त्यांना पण स्वतःला यायचं असतं। आपण छत्री नेऊ द्या, काही पण होऊ द्या, पण एवढ्या पावसामध्ये घेऊन यायचं, त्यामुळे जे आहे या पावसाचा खूप वैताग आलेला आहे। असं वाटत आहे की एखाद्या दुसऱ्या कुठंतरी एखाद्या जिथं पाऊस नसेल ना तिथं असं वाटत आहे की आता जाऊन राहायला पाहिजे, कारण की रोज कंटिन्यू आणि असं थोडं सध्या नाही आहे की हे एक दिवस आला आणि नंतर नाही, असं नाही, कंटिन्यू पाऊस चालू आहे। आणि पहिला कसा व्हायचा माहिती का, थोडा थोडा येत होता, असा भुरभुर म्हणतो ना आपण, तसा येत होता, पण आता तसं नाही, आता इतकं इजा कडकना आणि पाऊस, अरे बापरे, आवाज तर तुम्हाला बाहेरचा येतच असणार आहे। काय करणार, रोजच आहे ते, रोजच मडण त्याला कोंडडा असं आहे। पण खूप असं वाटत आहे की मला तर खरंच तुम्हाला सांगते, मला तर ना असं वाटत आहे की ह्या पावसाला जे हे करून जे आहे ना, खरंच कुठंतरी असं दुसरीकडे जाऊनच राहायला पाहिजे एवढा वैताग आला ह्या पावसाचा। आता तुम्ही म्हणताना बघू शकता, तुम्ही बाहेर तुम्हाला दाखवते मी किती पाणी होत आहे इथं, इकडून वरचं बी पाणी पडत आहे, खूप जोराचं आहे। बाबा मला बाहेर जायला जे खूप भीती वाटते, कारण की इजा लावत आहेत बाहेर, गरजत आहे, आभाळ आलेला आहे ना, आता लाईट गेलेली आहे। आज आता लाईट किती वाजता येईल याची पण गॅरंटी नाही। चला, मी जे आहे तर 5 वाजलेले आहेत, उपवास आहे। काही उपवासाला पण आज काय झालं माहिती का, शाबूची खिचडी जी आहे तर मला नाही आवडत आहे, किंवा कधी कधी मग काय होतं माहिती का, पित्ताचा त्रास जाणवतो, त्यामुळे जे आहे तर मग मी शाबूची खिचडी पण सरासरी तर घेत नाही। मग आता सध्या जे आहे ना तर चहा पिऊशी वाटत आहे, बाहेर पण पाऊस चालू आहे, काही खाल्लेलं पण नाही आहे, त्यामुळे जे आहे तर मला असं चहा घेऊशी वाटत नाही। मग त्यामुळे आता मी चहा करणार, काय करू सांगा, पावसाचं तर हे चालूच राहणार आहे, असं थोडी आहे की त्याला तुम्हाला बोलत आणि काय होतं माहिती का, मुलं शाळेमध्ये जातात, मिस्टर कामाला जातात, निघून जातात, आणि त्यामध्ये जे आहे तर मी राहते घरी एकटी, आणि मग असं असलं की माझा जीव अजिबात लागत नाही, मुलामध्ये राहतो थोडासा, आणि त्यामध्ये जे आहे ना तर माझा जीव अजिबात लागत नाही, का तर मुलांमध्ये पण तेवढाच राहतो, मिस्टरांचं काही नाही, मिस्टरांचं काम जे आहे तर कुठंतरी असं असतं की तिथं त्यांना शिफ्टी असतं, पण मुलांसाठी जे आहे ना तर मला खूप लोड येतो, असं आहे। तर हे तर काय सर्वांचं चालू आहे, पण असं चाललं आहे, काय करणार, खरंच ह्या पावसाने खूप 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 म्हणजे काय, खूप मी तर वैतागली आहे, आता खूप जास्त येतो असं आहे माहिती का। आता मी म्हणलं की माझे जे आहे तर पूर्ण कामं आवरलेले आहेत, तर मग आता थोडंसं जे आहे तर बसून घेईन किंवा आराम करून घेईन। त्यामध्ये जे आहे तुम्ही पॅचेसमध्ये बाहेर कपडे सुकायला घातले होते, नेमकंच धुवून टाकलेले होते, तर त्यामध्ये मी थोडंसं 5 ते 10 मिनटं म्हणलं, आता आपण म्हणतो ना की उपवास आहे किंवा आता माझं काम आवरलं आहे तर मी रिलॅक्स झाले आहे, त्यामुळे जे आहे तुम्ही मोबाईल हातामध्ये घेतला आणि थोडीशी 5 मिनटं बसली आणि दार लावलेलं होतं आणि बाहेर बघते तर इतका जोराचा पाऊस येऊन गेलेला होता, अरे बापरे। त्यामध्ये जे आहे ना तर माझे जे सुकलेले कपडे होते ते सध्या वल्ले होऊन गेले असं झालेलं आहे, म्हणून मला जे आहे ना ते ह्या पावसाची जे आहे तर खूप चिरड येत आहे काय करणार मला सांगा पण काय करणार, चिरडून काय आपल्या हातात आहे का, काहीच आपल्या हातात नाहीये ज्या गोष्टी आपल्या हातात पाहिजे त्या सध्या गोष्टी आपल्या हातात नसतात दुसऱ्याच्या हातातलं जीवन हे खूप जोराचे जे आहे ते इजा पडकत आहे, तर मी आता
दार लावून घेणार आहे. आणि मी पण घरामध्ये जे आहे ते एकटीच आहे, त्यामुळे जे आहे मला पण खूप भीती वाटत आहे. तर असं चाललेलं आहे. आता हे पाऊस जे आहे तर कधी उघडतं आणि कधी नाही, मला तर काही सांगू शकत नाही. पण मुलांची शाळा जी आहे ना, तर ती नक्कीच ही झाली असणारी, सुटली असणारी. बघा आता 15 मिनटं राहिलेले आहेत. 15 मिनटाच्या नंतर खूप जर का पाऊस असेल तर नाही सोडून देते पाऊस. मी तुम्हाला दाखवते बाहेर कसल्या जोराचा पाऊस चालू आहे. बघू शकता गेटवरचं पाणी कसं आहे ते. आता मी बाहेर तर काही जाणार नाही, बाहेर खूप जास्त पाऊस आहे. बघू शकता त्याने. माझी सकाळचं हळदीचं लेपन केलेलं गेलं, रांगोळी गेल्या, सगळं जातं. बापरे, खूप जास्त जोराचा पाऊस आहे. आपण घरातच खूप जोराचं जे आहे ते इजा कडकत आहेत आणि मला पण खूप भीती वाटत आहे. पण काय करू, घरातही कोणी नाही. पण काय करू, घरात पण कोणी नाही आहे गप्पा मारायला. त्यामुळे जे आहे तर मग मला चला व्हिडिओ तरी शूट करावा असं चाललेलं आहे. पण आता खूप मनात जे आहे तर मला भीती वाटत आहे. पण काय हरकत नाही, तर एवढी मोठी माझ्यासोबत जे आहेत तर तुम्ही आहेत, देव आहेत, असं काही नाही. तर चाललंय, सगळीच भीती वाटत आहे आता तुम्हाला. चहा करणार होते, माझा चहा सध्या गायब होऊन गेला. इतकी भीती वाटत आहे. काही नाही. पण तर चला, व्हिडिओ जे आहे तर मी इथेच एंड करत आहे, कारण की खूप वातावरण जे आहे आमच्या इकडचं बदललेलं आहे. त्यामध्ये मला पण भीती वाटत आहे. तर नक्कीच तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमच्या इकडं असाच पाऊस तुम्हाला त्रास देतो का. ते मला तर खूप त्रास देत आहे. आणि या पुण्यामध्ये जे आहे ना तर रोज असा पाऊस चालू आहे, खूप कंटिन्यू. म्हणून जे आहे तर मला याचा खूप वैताग आला. असं वाटत आहे की असं एखाद्या ठिकाणी जाऊन राहायला पाहिजे, इथलं हे सोडून, की तिथं पाऊसच नसायला पाहिजे, की म्हणजे असा तरी नसायला पाहिजे की ते जे रेग्युलर तरी ताण दे. एक दिवस आला, एक दिवस उघडला, एक दिवस आला, एक दिवस. असं नाही म्हणत आहे मी की कायमस्वरूपीचा पाऊस बनवा, नाही बाबा, त्याची पण आपल्याला खूप गरज आहे. पाणी कुठून येणार आहे आपल्याला, ते जर का नाही पडलं तर. पण असा ताण देत आहे आणि असा ताण देतो की ज्या टायमिंगला मला बाहेर जायचं असतं किंवा स्कूलमधून मुलं सुटणार असतात ना, त्या टायमिंगला जे आहे याचा जास्त वाढतो असा आहे. तर चला, नक्कीच काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया आणखीन उद्याच्या असंच छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि बाय.